नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज दिनांक 13 डिसेंबर 2024। तर आपण उभे आहोत BDN GK 798 या प्लॉटमध्ये। तर ही आपण 2 एकरमध्ये लागवड केलेला हा प्लॉट आहे आणि याची आपण लागवड केलेली आहे 31 ऑक्टोबरला, म्हणजे साधारण 1 तारखेला धरून घ्या। तर याला झाले आज 40 ते 42 दिवस झालेले आहेत प्लॉटला। तर प्लॉटची कंडिशन बघू शकता। तर याच्यामध्ये आपली थोडीशी एक चूक झाली होती, जे आपण शून्य मशागत केलं तर त्याच्यामध्ये आपण खुरपणी जी आहे आपली थोडीशी उशिरा झाली। मजुराच्या अभावामुळे थोडंसं याची खुरपणी जी आहे ती लवकर व्हायला पाहिजे होती। तर खुरपणी उशिरा याची झाली, त्याच्यामुळे जशी पिकाची वाढ पाहिजे आपल्याला तशी वाढ नाही आहे। तर याच्यामध्ये आपली दुसरी फवारणी चालू आहे। त्याच्यामध्ये फक्त आपण 28-28-0 आणि मायक्रोन्यूटन ही फवारा आपण याच्यामध्ये घेत आहोत। पहिला फवारा घेऊन 5 दिवस झाले होते आणि दुसरा फवारा आता हे चालू आहे। आपण हे फवारा घेण्यामागचं कारण म्हणजे आपला 40 दिवसामध्ये रान बऱ्यापैकी पॅक व्हायला पाहिजे होतं। हे कमीत कमी वरचं तरी असं एकदम पॅक झालं पाहिजे होतं, परंतु तण असल्यामुळे याच्यामध्ये हे अंतर पॅक झालं नाही। तर याला आपण आता 4-5 दिवसामध्ये संपूर्ण पॅक करणार आहे या अंतराला। आणि हे जे मधला फट्टा जे आहे हे 2.5चा फट्टा आहे, म्हणजे 1.5 बाय 2.5 4 फुटाचा बेड आहे। तर BDN GK ही व्हेरायटी, याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही व्हेरायटी मर रोगाला जे म्हणतो आपण बळी पडत नाही। या शेतामध्ये एखादं झाड असेल फक्त मरीचं जे म्हणतो आपण, म्हणजे 0% मर याच्यामध्ये आपल्याला दिसते। नाहीतर बरेच शेतकरी मर म्हणलं की भरपूर परेशान आहेत। तर ही व्हेरायटी आपण पहिल्यांदाच लावली, त्याच्यामध्ये मरीचं जे प्रमाण म्हणतो आपण ते 0% आपल्याला दिसते। तर याला आपण बीज प्रक्रियेमध्ये कस्टोडिया ही केलं होतं, तर कस्टोडियाचे रिझल्ट बीज प्रक्रियेमध्ये जबरदस्त आहे। ते एक सुद्धा कारण असू शकते। आणि शून्य मशागती असल्यामुळे तो एक फायदा असेल की शून्य मशागत म्हणजे मशागत न करता आपण लागवड केली आणि त्याच बेडवर हरभरा केला, त्याच्यामुळे सुद्धा मर कमी असेल, हे एक कारण असू शकते। आणि याच्यावर मागच्या वर्षी आपण या शेतामध्ये डॉलर फुलेकृपा होती प्लेन जमिनीवर, तर यावर्षी आपण बेडवर घेतलेलं आहे आणि तीसुद्धा जुन्या बेडवर। या पद्धतीचं आपलं नियोजन हे आहे। हरभरा एकदम ग्रीन आहे, म्हणजे जबरदस्त वाटत आहे। फक्त थोडंसं तणामुळे थोडंसं मार खाल्ला यानं, तर याचं तण आपण नियोजन केलेलं आहे आता। तर आता आपण याला लवकर डेव्हलप करणार आहे। पाण्याच्या पाळ्या आपण दर 10 दिवसाला याला देणार आहे, हलक्या 1-1 तासाच्या, म्हणजे पिकाची वाढसुद्धा चांगली होणार आहे। आणि याला आपण रान जोपर्यंत झाकणार नाही तोपर्यंत त्याला फुलंसुद्धा आपण लावणार नाही, कारण की सुरुवातीला आपण रान झाकून घेणार आहे याला। आता 40 दिवसाचा प्लॉट म्हणलं की लोक म्हणतात की हरभऱ्याला फ्लॉवरिंग या पाहिजे। साधारण आपण 60 दिवसाच्या पुढे याला फ्लॉवरिंग आणणार आहे। फ्लॉवरिंग आणणे हे आपल्या हातामध्ये आहे। तुम्ही जर पिकाला पाणी देत राहिलं तर फ्लॉवरिंग जे आहे हे उशिरा येते। त्याच्यामुळे आपण सुरुवातीला रान पॅक करून घेणार आहे। 40 दिवसाच्या दरम्यानसुद्धा आपण याच्यामध्ये 28-28चा वापर करत आहोत, कारण की ही मधला फट्टा पूर्ण पॅक झाला पाहिजे, नाहीतर मग व्यवस्थित दिसणार नाही आणि उत्पादनसुद्धा तेवढं विशेष येणार नाही। त्याच्यामुळे हे रानसुद्धा आपल्याला पॅक करावं लागेल। तर अशा पद्धतीने आपलं BDN GKचा प्लॉट आहे। याच्यावर आपण 1-2 व्हिडिओ टाकले होते, परंतु मधला जो काळ आहे याचे आपण व्हिडिओ यातले टाकले नाही। तर या कंडिशनचा आपला BDN GK आहे। मर रोगासाठी तर मला वाटतं की जबरदस्त आहे, म्हणजे मर बिलकुल त्याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला। या पद्धतीचा आहे प्लॉट शून्य मशागतीमधला। मरीचं प्रमाण 0% आहे प्लॉटमध्ये। असं कुठं दिसत नाही की जास्त मर उधळी वगैरे याच्यामध्ये नाही, आणि टोकन केल्यामुळे तो सुद्धा असेल की मर याच्यामध्ये नाही।